चला 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 त्यावेळेला पण देवेंद्र फडणवीस यांनी तुमची खूप मदत केली होती आणि आताही म्हणजे कसे तुम्ही आभार मानून फडणवीस साहेबांचे? एका आयुष्यामध्ये किती वेळा आभार त्यांचे मानावेत हेच काही कळत नाहीये. त्या 2018 मध्ये हीच माझी मुलगी धनश्री तिच्यावरती हृदय प्रत्यारोपणासारखा प्रकार शस्त्रक्रिया करावी लागणार होती. पैशाचं खूप मोठं संकट होतं त्यावेळेला. माझाही व्यवसाय एवढा म्हणजे हे नव्हता आणि 25 लाख रुपये तडजोड करणं जरा खूप अवघड होतं माझ्यासाठी. संबंधित बाब मी तेव्हा पण ओमप्रकाश शेटे साहेब मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्ष प्रमुख होते त्यावेळेला त्यांच्या कानावर घातली. देवेंद्र फडणवीस साहेबांपर्यंत ही बातमी पोहोचली आणि अक्षरशः त्यावेळेला सुद्धा मदत साहेबांनी करून मिळवून दिली आणि माझ्या मुलीचा पुनर्जन्म झाला आणि आज अक्षरशः साहेबांमुळेच माझ्या मुलाचा सुद्धा पुनर्जन्म झाला. लोणीकर साहेबांनी सुद्धा हस्तक्षेप त्यामध्ये काल केलता संबंधित ह्याच्यामध्ये आणि मी पुन्हा एकदा सर्वांचेच मनपूर्वक आभार मानतो की माझ्यासारख्या सामान्य माणसाला मदत मिळवून दिली. माझे मुलं आज दोन्ही जे जिवंत आहेत ते आपल्या केलेल्या मदतीमुळे आहेत. खूप खूप आभार. सर रेग्युलर जसं शाळेत जातो रोज 8 वाजता तो घरून निघतो. 8:30ची शाळा असते. शाळा जवळ असल्या कारणानं सायकल ओढत जातो आणि कालही रोजच्या सारखाच नियमित आपला तो सकाळी 8 वाजता साधारणतः घरून निघाला सायकलवरती आणि जवळच बाजूला गेल्याच्या नंतर काही किडनॅपर लोक आले. ओमनी गाडी होती त्यांच्याकडे. त्यांनी मुलाची सायकल वगैरे तिथंच टाकून दिली. त्याला स्कूल बॅग आणि त्याला असं ओमनीमध्ये खेचलं आणि ते घेऊन गेले. तर साधारणतः 11:54ला मला त्यांचा फोन आला दुपारी आणि त्यांनी सांगितलं की मला 5 करोड रुपये घेऊन ये, तुझा मुलगा आमच्या ताब्यात आहे. मला असं वाटलं की हा फ्रॉड कॉल असेल कारण आजकाल बरेच फ्रॉड कॉल वगैरे येतात हे येतात. माझा मुलगा तर शाळेत गेलेला आहे आणि मग मी त्याचे फोन कट केले 2-3 वेळा. पण त्यांनी मला पुन्हा फोन करून सांगितलं की फोन काढणार नाही आणि माझ्या मुलाचा आवाज मला ऐकायला दिला. मग मी थोडंसं घाबरलो. तरीही मला वाटलं एखाद्या वेळी त्यांनी आधी कधी रेकॉर्ड केलेला असेल, मला तो ऐकवत असतील. मी ताबडतोब शाळेमध्ये गेलो. शाळेमध्ये मी विचारलं असता मुलगा शाळेत आलाच नाही असं मला उत्तर मिळालं आणि मग मात्र मी खूप घाबरलो. काय करावं मला काही सुचत नव्हतं. तशा कंडिशनमध्ये मी ओमप्रकाश शेटे साहेब जे आहेत सध्या आयुष मंत्रालयाचं जे काम बघतात महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेचं, त्यांना मी फोन केला. संबंधित बाब त्यांनी लगेच सांगितलं की काही घाबरू नकोस, मी आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा बोलतो आणि काय सगळं व्यवस्थित होईल असं त्यांनी मला सांगितलं. आणि संबंधित बाब लगेच जालना SP असतील, ॲडिशनल SP असतील, जालन्याची LCBची जी टीम आहे ते सगळे कामाला लागले. अक्षरशः त्यांनी दिवसभर सगळा पाठलाग करून एखाद्या पिक्चरचं कथानक असावं अशा स्वरूपाचा कालचा दिवस होता. भयंकर ते लोकेशन बदलत होते पण पोलिसांची टीम सतर्क होऊन त्या आलेल्या लोकेशनला हे करत होते. मी किडनॅपरचा फोन फेस करत होतो. ते 5 करोड रुपयाची मागणी आम्हाला करत होते. 5 करोड रुपये पाहिजेत. अक्षरशः काही वेळानंतर मग ते 3 करोडवर आले, 1 करोडवर आले. शेवटी संध्याकाळच्या वेळेला ते 20 लाखावर आले की 20 लाख रुपये लेके आजा, तेरा बच्चा लेके जाना ही तो हम लोग उसको एड्स का इंजेक्शन दे देंगे, हम उसको जान से मार देंगे, अशा ते धमक्या देत होते. आणि 10-1 लाखाची आम्ही जवळपास तडजोड करून ठेवली होती. पाहुण्याकडून इकडून तिकडून पैसे सगळे जमा केले आणि त्यांना सांगितलं तुम्ही लोकेशन द्या, आम्ही जेवढे जमा झालेत पैसे तुमच्याकडे घेऊन येतोय. आणि पोलीसवाले सुद्धा आमच्या संपर्कात सगळे होते. त्यांच्या सूचनेनुसारच आम्ही समोरच्या व्यक्तीला बोलत होतो आणि लोकेशन दिलेल्या ठिकाणी आम्ही गेलो. पैसे घेऊन त्यांनी बॅग अशी टाकून द्यायला सांगितली पैशाची आम्हाला की इथं रिलायन्स पंप आहे, तिथं बॅग टाकून देऊन तू सरळ पुढे जातो, थांबायचं नाही, एकट्यानेच यायच्या अशा सूचना त्यांच्या होत्या. मी एकटाच गेलो. पैसे मी फेकून दिली बॅग तिथे आणि मी सरळ समोर गेलो. आणि पोलिसांची टीम सतर्क असल्यामुळे त्यांनी त्या लोकांना जेरबंद केलं आणि लगेच मुलाचं लोकेशन सुद्धा ट्रेस करून मुलाला सुद्धा
त्यांनी रिकवर केलं तिथून. आणि तू कोणत्या वर्गात आहे, कुठल्या शाळेमध्ये शिकतो आणि कुठे जातो? माझं नाव श्रेयारी आहे. मी 7वी अ मध्ये शिकतो. मी नारायणा एजेटमा स्कूल जालनामध्ये शिकतो. आणि मी शाळेसाठी निघालो होतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यावर जेव्हा मी शाळेच्या रस्त्याकडे टर्न घेतला तेव्हा मला किडनॅपरनी किडनॅप करून घेऊन गेले. ते कुठं गेले, कसे गेले ते मी सांगू शकतो, पण कुठे गेले ते नाही सांगू शकत, कारण की माझे डोळे बंद होते, टॅक्की बंद होते. त्यांनी सायकल माझी 2 जण उठले होते. सायकलीला अलीकडे आणून टाकलं होतं आणि 3-4 जणांनी मला किडनॅप करून घेऊन गेले होते. कुठल्या गाडीमध्ये नेलं होतं का? कुठल्या? मोठी गाडी होती ओमनी सारखी. तुला काय म्हणत होते त्यांनी माझं तोंड घेऊन पॅक करून दिलं होतं. त्यांचे पण तोंड पॅक होते. आणि तिथं गेल्याच्या नंतर मग त्यांनी माझं नंबर हे ते विचारलं. मला समोसा कचोरी खाऊ घातलं आणि त्याच्यात बेशुद्ध व्हायचं औषध टाकलं, पण बेशुद्ध नव्हतं झालं. मी नाटक करत होतो. किती वेळ होता तू आता त्यांच्यासोबत? किती वेळ नंतर तुला कोणी सोडवलं? मग पप्पा ते आले होते. सुटला कसं? पप्पा आणि ते आले होते तर त्यांनी सगळं लोकेशन फॉलो केला. मग हे जे आम्ही जिथं होतो, जिथं कॅद करून ठेवलं होतं तिथून मला घेतले, दुसरीकडे बाहेर फिरवलं. मग तिकडून पोलिसाच्या गाड्या आल्या आमच्या मागं. मग पुढून इकून आल्या. मग